आणि आता बातमी आहे पुण्यामधून। पुण्यातील कोंढवा परिसरात दहशतवादी विरोधी पथकाने मोठी कारवाई केली आहे। तर 10हून अधिक ठिकाणी छापे टाकण्यात आलेत। दहशतवाद्यांना मदत केल्याच्या संशयावरून एटीएसने ही कारवाई केली आहे। या छाप्यात अनेक महत्त्वाचे पुरावे हाती लागल्याने एटीएसने एका संशयित व्यक्तीला अटक केली आहे। अतिशय महत्त्वाची बातमी आपण पाहतोय। तर याविषयी अधिक माहिती देण्यासाठी आपले प्रतिनिधी सागर आव्हाड आपल्या सोबत थेट जोडले गेलेत। सागर, आपण पाहतोय पुण्यामध्ये एटीएसने महत्त्वाची मोठी कारवाई केली आहे। नेमकं काय घडलंय आणि काय काय हाती लागलंय? नक्की प्राची, आपण जर पाहिलं तर 2023 मध्ये अल कायदाचं जे न्यू मॉडेल होतं त्या संदर्भात काही लोकांना अटक जी आहे ती करण्यात आलेली होती। त्यातले जे काही संशयित होते त्यांच्यावरती एटीएसला संशय होता। त्यानुसार मागील 15 दिवसापूर्वी पुण्यातील कोंढवा परिसर आणि पुणे शहरात 18 ठिकाणी छापे जे आहेत ते टाकण्यात आलेले होते। त्याचबरोबर 23 मध्ये यातील काही लोकांनी सातारा आणि कोल्हापूरच्या जंगलामध्ये बॉम्बस्फोट घडवण्यात प्रशिक्षण जे आहे ते घेतलेलं होतं। गुजरात आणि इतर ठिकाणी बॉम्बस्फोट करणार होते असाही संशय एटीएसला होता आणि त्यानुसार ही कारवाई जी आहे ती सुरू होती। त्यातील एक जणांना पुणे एटीएसने अटक केलेली आहे। अल कायदाशी संघटित अल कायदाशी जोडलेला हा जो आहे आतंकवादी आहे अशी माहिती जी आहे ती समोर येते। याचं नाव समोर आलेलं नाही, मात्र 10 ठिकाणी जे छापे टाकण्यात आलेले होते त्यामध्ये काही संशयित गोष्टी ज्या आहेत त्या एटीएसला मिळालेल्या होत्या। त्यानुसार ही कारवाई जी आहे ती करण्यात आलेली आहे आणि त्याला आता अटक करण्यात आलेली आहे। अजून काही धक्कादायक माहिती जी आहे ती समोर येण्याची शक्यता जी आहे ती वर्तवण्यात येते। देशामध्ये अनेक ठिकाणी बॉम्बस्फोट घडवण्याचा प्रयत्न जो आहे तो अल कायदाकडून केला जाणार होता। त्यापूर्वीच ही कारवाई जी आहे ती पुणे एटीएसने केलेली आहे आणि मोठं ऑपरेशन जे आहे ते पुणे एटीएसने हे केलेलं आहे। नक्कीच मोठं ऑपरेशन पुणे एटीएस कडून करण्यात आल्याचं आपण पाहतोय। धन्यवाद सागर, तुम्ही दिलेल्या महत्त्वपूर्ण माहितीबद्दल। आपण पाहतोय पुण्यामध्ये अतिशय मोठी कारवाई करण्यात आली आणि या वेळेला दहशतवाद्यांना मदत केल्याच्या संशयावरून एकाला अटक देखील करण्यात आली आहे। त्याची चौकशी काय केली जाते आणि या चौकशीतून काय समोर येतं हे पाहणं महत्त्वाचं आहे। आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या।